नमस्कार. आज 23 फेब्रुवारी. आज थोर समाजसुधारक, मानवतावादी दृष्टिकोन असणारे, तर्कनिष्ठ समाजसुधारक, अंधश्रद्धा निर्मूलनाचे महान कार्य करणारे, आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून अज्ञान, शिक्षण, अस्पृश्यता, त्याचबरोबर वाईट चालीरीती, रूढी परंपरा या अशा अनेक विषयाचे समाज प्रबोधन करणारे, अनेक गोष्टींचे समाज प्रबोधन करणारे महान संत, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची आज जयंती. त्यांचा जन्म शेडगाव, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अमरावती या ठिकाणी झाला. त्यांचे टोपण नाव जरी गाडगेबाबा असले तरी त्यांचे मूळ नाव होते की डेबोजी झिंगरोजी जानोरकर. 1876 रोजी, आजच्याच तारखेला 23 फेब्रुवारी 1876 रोजी त्यांचा जन्म झाला. साधारणपणे त्यांना 3 मुले आणि 1 मुलगा होता. 1892 रोजी त्यांचा विवाह झाला होता. परंतु लहानपणापासूनच गाडगेबाबा यांना शेतामध्ये काम करण्याची गरज पण होती, आवड पण होती. त्यांचा लहानपण मामाच्या इकडे गेलो होतो. परंतु नंतर त्यांनी समाजाच्या सुधारणेसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य हाती घेतले. कीर्तनाच्या माध्यमातून ते समाजकार्य करत असत. ते म्हणत असत की तीर्थी धोंडा पाणी, देव रोखडा सज्जनी. तीर्थी धोंडा पाणी, देव रोखडा सज्जनी, म्हणजे देव हा दगडात नसून तो माणसामध्ये आहे, असं संत गाडगेबाबा कीर्तनाच्या माध्यमातून सांगायचे की दगडधोंड्यात देव शोधू नका, तुम्हाला देव हा माणसातच सापडेल. आणि मग अशाप्रमाणे गावोगावी जाऊन ते कीर्तन करायचे. कीर्तन करण्यापूर्वी ते स्वतः स्वच्छता करायचे. तिथे त्यांच्या हातामध्ये झाडू असायचा, नेहमी सततच त्यांच्या हातामध्ये झाडू, एका हातामध्ये झाडू असायचा, दुसऱ्या हातामध्ये गाडगं असायचं, आणि त्याचबरोबर डोक्यावर पण एक फुटलेलं गाडगं त्यांनी पालथं ठेवलेलं असायचं. आणि अशा पद्धतीने अत्यंत तर्कनिष्ठ पद्धतीने ते अनेक विषयाची अशा मांडणी करायचे आणि समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम करायचे. आणि ते शिक्षणाचं महत्त्व सांगताना म्हणायचे की तुम्ही एक वेळचं जेवण कमी करा, परंतु तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत पाठवा, त्याला शिक्षण द्या. आणि ही त्या काळातली खूप मोठी काळाची गरज होती. त्यांचं कार्य हे समाजाला अत्यंत उपयुक्त कार्य होतं किंवा प्रबोधन करणारं होतं. आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्यासारखे अनेक महान व्यक्ती त्यांच्या कार्याला प्रभावित होऊन त्यांना भेटलेल्या होत्या, त्याचबरोबर त्यांच्यासोबत कार्यसुद्धा करत होत्या. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील, त्यांची सुद्धा गाडगेबाबा आणि भाऊराव पाटील यांची प्रत्यक्षात भेट झालेली होती. ती साधारणपणे 1926 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील व गाडगेबाबा यांची प्रत्यक्ष भेट झाली होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खूप मोठी शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था उभी केली होती. परंतु काही कारणास्तव मुंबई सरकारने त्यांच्या संस्थेचं अनुदान बंद केलं होतं. आणि अशा वेळी ज्यावेळी गाडगेबाबांना ही गोष्ट समजली, त्यावेळी गाडगेबाबांनी त्यांच्या अनुयायांना आवाहन केले की भाऊराव पाटलांच्या संस्थेला आपण मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली पाहिजे. आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांचाच एक अनुयायी बंडो गोपाळ मुकदम हा अत्यंत श्रीमंत होता अनुयायी. त्याने 1 लाख रुपये घेऊन तो पंढरपूरला गाडगेबाबा यांच्याकडे आला आणि म्हणाला की बाबा, ही माझी मदत आहे तुमच्या कार्यास. परंतु गाडगेबाबांनी त्याला सांगितलं की हे मला नका देऊ, तुम्ही रयत शिक्षण संस्थेला हे आता सध्या त्यांचं अनुदान बंद आहे, त्यामुळे तुमच्या या मदतीची त्यांना गरज आहे. आणि त्यांच्या अनुयायांना बाबांनी डायरेक्ट थेट यांच्याकडे, भाऊराव पाटील यांच्याकडे पाठवलं. आणि रयत शिक्षण संस्थेला त्या बंडो गोपाळ मुकदम या व्यक्तीने 1 लाख रुपयाची मदत केली किंवा दिली. हे असे महान कार्य महान व्यक्तीकडूनच होत असतात. आणि दुसरं उदाहरण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची सुद्धा अनेक वेळा भेट झालेली होती. त्यांच्या कार्यास एकमेकाच्या कार्याला ज्याला आपण म्हणतो की मानवतेचं कार्य यांनी मिळून केलं सर्वांनी. यामध्ये यांचा कोणताही स्वार्थ नव्हता. राष्ट्रसंत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींनी समाजासाठी जे निस्वार्थपणे कार्य केलेलं आहे त्याच्या पाठीमागची एकच गोष्ट होती, ती म्हणजे मानवतावाद. आणि कोणत्या कारणामुळे मानव सध्या दुःखी आहे, सध्या त्यांचं हालापेष्टा जे होत आहेत त्या कोणत्या कारणाने होत आहेत याची जाण त्यांना होती. म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाचं कार्य असेल, त्याचबरोबर जे काही ज्याला आपण म्हणतो की वंचित आहेत, पीडित आहेत, त्यांना हक्क अधिकार देण्याचं कार्य मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांनी केलं. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना प्रबोधन, त्यांचं समाज प्रबोधन करण्याचं कार्य केलं. आणि त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये गावोगावी अनेक ठिकाणी शाळा विद्यालये सुरू केली. इतकं महान कार्य या महान लोकांनी केलं. एक वेळा बाबासाहेब आंबेडकर, 1942ची गोष्ट असेल की बाबासाहेब आंबेडकर हे त्यावेळी लेबर मिनिस्टर होते. त्यांना दिल्लीला रेल्वेने जायचं होतं अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे कामासाठी, आणि म्हणून बाबासाहेब निघालेच होते. तेवढ्यात त्यांना असं कळालं की मुंबईमध्येच राष्ट्रसंत गाडगेबाबा हे दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत, आजारी आहेत. ज्यावेळी त्यांना कळालं त्यावेळी बाबासाहेबांनी सर्व कामं बाजूला ठेवली आणि 2 घोंगडी त्यांना म्हणजे भेट म्हणून देण्यासाठी आणायला सांगितल्या त्यांच्या जे कोणी सोबत होते बाबासाहेबांच्या त्यांना. आणि मग बाबासाहेबांनी 2 घोंगडी घेतली आणि त्यांच्या सोबतच्या लोकांबरोबर दवाखान्यामध्ये गाडगेबाबांना भेटायला गेले. त्यावेळी कोणाचीही एक वस्तूही न स्वीकारणारे गाडगेबाबा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून 2 घोंगडी स्वीकारल्या. आणि गाडगेबाबा बाबासाहेबांना म्हणाले की डॉक्टर, तुम्ही इथे कशाला आलात? तुमची येण्याची काही गरज नव्हती. तुम्ही लेबर मिनिस्टर आहात. तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे आणि मग तुमचा खूप मोठा अधिकार आहे, कारण तुम्हाला खूप मोठी कामं करायची आहेत. असं ज्यावेळी गाडगेबाबा बाबासाहेबांना म्हणाले त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले गाडगेबाबांना, बाबा, माझं मंत्रीपद 2 वर्षांनी जाईल, माझी खुर्ची 2 वर्षांनी निघून जाईल, त्यावेळी मला कोणी विचारणार नाही. परंतु तुमचं हे जे महान कार्य आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुमचा तो अधिकार खूप मोठा आहे. म्हणजे अशा पद्धतीचे संबंध या 2 महान व्यक्तींमध्ये. इतकंच नव्हे तर पंढरपूर येथील स्वतः बांधलेली धर्मशाळा तुकडोजी महाराज गाडगेबाबांनी स्वतः बांधलेली, गाडगेबाबांनी अनेक शिक्षण संस्था बांधल्या होत्या, शाळा बांधल्या होत्या, विद्यालय आणि त्याचबरोबर धर्मशाळा सुद्धा बांधल्या होत्या. परंतु त्यांनी गाडगेबाबांनी पंढरपूर येथे स्वतः बांधलेली धर्मशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व कागदपत्रासह, अंगठ्यासह त्यांच्या ताब्यात दिली की तुमच्या समाज कार्यासाठी ही माझी धर्मशाळा तुम्हाला उपयोगी येईल. अशा पद्धतीचं कार्य या महान लोकांनी केलेलं होतं. पंढरपूरमध्ये टिळकांची सभा चालू होती आणि सभा सुरू असतानाच गाडगेबाबा येताना दिसले आणि मग लोक मागे वळून पाहायला लागले. सर्व बसलेले लोक, सभेला आलेले सर्व लोक मागे वळून पाहायला लागले. त्यावेळी टिळकांनी लोकांच्या मनातील विचार जाणले आणि गाडगेबाबांना स्टेजवर बोलवलं आणि ते म्हणाले की गाडगेबाबा, तुम्ही 2 शब्द मार्गदर्शन करा. त्यावेळी गाडगेबाबांना हे माहिती होतं की टिळकांनी आथणी येथे एक भाषण केलं होतं. त्या भाषणात टिळक काय म्हणाले हे गाडगेबाबांना माहिती होतं. आणि मग गाडगेबाबा टिळकांना म्हणाले की टिळक महाराज, मला माफ करा, मी चुकलो. आम्ही हयातभर आपली सेवा केली, आपले कपडे धुतले, इस्त्र्या केल्या आणि तुमची सेवा केली. पण काही बी करा, पण आम्हाला बामण बनवा, ब्राह्मण करा, तरच आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. तुम्हाला तुमच्यासारखं असं लोकांना सांगण्याचा आम्हाला अधिकार मिळेल, बोलण्याचा अधिकार मिळेल. तर अशा पद्धतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा हे अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचे होते, अत्यंत तर्कनिष्ठ होते. आणि मग अशा पद्धतीने टिळकांना त्यांनी प्रत्युत्तर दिले की आम्ही कितीही केलं तरी आम्ही तुमच्यासाठी क्षुद्रच आहोत, परंतु आम्हाला जर तुमच्यासारखे असे अधिकार मिळवायचे असतील तर एकच काम करा
या आम्हाला पण तुमच्यासारखं ब्राह्मण बनवून घ्या, काहीही करा पण आम्हाला ब्राह्मण बनवून घ्या. आणि मग अशा या महान व्यक्तीला, त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणाऱ्या, त्यांच्या संपर्कात असणाऱ्या सर्व महान व्यक्तींना विनम्र अभिवादन. आणि त्याचबरोबर आज अशा या महान समाज सुधारक, त्याचबरोबर तर्कनिष्ठ वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे, त्याचबरोबर अंधश्रद्धेच्या कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेच्या निर्मूलनाचं कार्य करणारे, त्याचबरोबर शिक्षणाचे महत्त्व सांगणारे, वाईट चालीरीती रूढी परंपरा या किती वाईट आहेत किंवा या चांगल्या नाहीत किंवा याच्यापासून समाजाने दूर राहावे याबद्दलचं जे प्रबोधन करणारे महान संत, थोर संत गाडगेबाबा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त, आजच्या या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. जय भारत, जय संविधान.